हॅलो, नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना अतुल सपकाळे ओपन हार्टेड बॉय या चॅनलकडून तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर आपण व्हिडिओ स्टार्ट केला आहे बघा कुठपासून. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता आपण आलेलो आहोत एका ठिकाणी आणि सगळ्यात पहिले हे ठिकाण दाखवतो तुम्हाला. हे झाड बघा, याच्यावर किती सुंदर चाफ्याची फुलं आलेली आहेत. चाफ्याचं झाड आहे हे आणि सुगंधी असं वातावरण पसरलं होतं. आणि हे असं एक मोकळं रान टाईप आहे, असं पूर्ण मोकळं आहे. आणि इकडे आज आपण वृक्षारोपण करायला आलेलो आहोत. आपल्याकडे जी झाडं होती, ॲक्च्युली घरामध्ये आपल्याला झाडं लावण्याची सवय असते, पण ती जास्त मोठी झाली की ती जमिनीवर लावून यायची, जिकडे चांगली जागा असेल त्यामुळे ती मोठी होतात. तर आज माझ्याकडे 2 झाडं आहेत आणि ती झाडं मी इथे लावणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथे याच्या अगोदरसुद्धा झाडं लावलेली आहेत काही लोकांनी, आणि त्यांना अशा चारी बाजूनी जाळ्या लावल्या की कोणी त्या खाऊ नये ते झाड, बकऱ्या वगैरे कोणी. त्यामुळे चला, आज आपल्याकडे 2 झाडं आहेत. एक आहे, बघू शकताय तुम्ही, हे झाड आहे माझ्याकडे रामफळाचं आणि हे कुंडीमध्ये फार मोठं झालं होतं, अक्षरशः आपल्या हाईटपर्यंत आलं होतं ते झाड, खूप मोठं झालं होतं. आणि हे झाड आम्ही एका बीपासून लावलं होतं. त्या रामफळाची जी बी असते ती बी लावली होती आणि आज ते झाड फार मोठं झालं होतं. त्याची खालची पानं गळाली होती, कारण कुंडीमध्ये त्याला जेवढं पोषण पाहिजे असतं तेवढं पोषण त्याला मिळत नव्हतं. तर हे बघा, याची अशी जी पानं असतात, हे रामफळाचं झाड आहे. आणि याच्या नंतर आपल्याकडे अजून एक झाड आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी पहिले ज्यांची जागा आहे त्यांना विचारलं आणि त्यांना म्हटलं आपल्याला झाडं लावायची तर कुठे लावायची. तर त्यांनी मला व्यवस्थित जागा दाखवली आणि हे दुसऱ्या झाडाला पण जागा दाखवली. आता हे दुसरं झाड कशाचं हे तुम्हाला माहीत असेल, कदाचित माझीच सावली पडते त्या झाडावर. तर ते जांभूळचं झाड होतं. त्यानंतर त्यांनी मला जागा दाखवली आणि मी तिथं खड्डा करायला सुरुवात केली. वृक्षारोपण तर मी याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा केलेलं आहे, पण भरपूर दिवसांचा गॅप होता त्यामुळे मला माहीत नव्हतं. आणि तुम्हाला दिसतंय हे बघा, हे आदरणीय भंते आहेत, यांची ही सगळी जागा आहे आणि यांच्या संमतीने, यांच्या परवानगीने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे झाडं लावणार आहोत. दुपारची वेळ होती, भरपूर कडक ऊन, प्रचंड ऊन होतं आणि एवढ्या उन्हामध्ये आता आपण ही झाडं लावण्याचं काम करतोय. वेळ रविवारचा वेळ ॲक्च्युली दुपारची होती, 12 वाजले असतील आणि वार जो होता तो रविवारचा होता, कारण रविवारी सुट्टी असते. हे बघा, मी डायरेक्ट ती कुंडी उलटी केली. कुंडी उलटी केल्यामुळे ते अख्खं झाड बाहेर आलं, कारण ती निघत नव्हती त्यातली माती. हे बघा, मी अक्षरशः ते झाड हातात घेतलंय आणि पूर्ण त्याच्या ज्या मुळा आहेत त्या मुळा खोलवरपर्यंत गेल्या होत्या आणि त्या एवढीशा कुंडीमध्ये त्याला जेवढं पोषण पाहिजे तेवढं पोषण तिथे मिळत नव्हतं. त्यामुळे आता आपण ते व्यवस्थित मातीमध्ये लावलेलं आहे जमिनीमध्ये आणि आता वरतून आपण ती माती टाकणार आहोत. त्यानंतर हे माझं दुसरं झाड, जांभळाचं झाड, सेम याच्यासाठी पण आपण सेम इथे खड्डा करणार आहोत. खूप मेहनत असते, पण झाडं लावणं खूप चांगली गोष्ट आहे, कारण पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन निर्माण व्हावा, त्यामुळे आपण हे सगळं केलं पाहिजे. कारण ऑक्सिजन फार कमी होत चाललं आहे, वृक्षतोड होते, शहरीकरण होतं आहे सगळीकडे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही जे फलक बघत असाल, झाडे लावा झाडे जगवा, किंवा आजकाल शाळेमध्ये पण बऱ्याच वेळा ही मोहीम राबवली जाते की तुम्ही झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, असे बरेच मेसेज दिले जातात. तर आम्ही तर लहानपणापासूनच प्रेरित आहोत या गोष्टींमुळे सगळ्यांसाठी. बऱ्याच वेळा झाडं लावण्याची आवड आणि सवय पण होती आणि फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना आवड असल्यामुळे कुठे ना कुठे ती आवड मला पण होती. आणि थोडंफार हे पुण्याचं सुद्धा काम आहे, तर अशी चांगली चांगली कामं तुम्ही करत चला. तर बघा, खड्डा खणता येत नाही आहे, कारण गवत इतकं वाढून गेलं होतं, प्रचंड गवत वाढलं होतं. आणि हे जांभळाचं झाडसुद्धा फार मोठं झालं होतं. कुंडीमध्ये ही झाडं अगदी मोठी होत नाही, त्यामुळे आपल्याला हे झाडं जमिनीतच लावावं लागतं. तर बघा, मला आयडियाने जमत नव्हतं, तर हे जे छोटेसे आदरणीय भंते आहे, मॉन्क आहेत, त्यांनी मला ते लोखंडाचा मोठा रॉड होता त्यांच्याकडे मेटलचा, तो ते जमिनीत टाकत होते. एक घाव घालत होते आणि बाजू करत होते, एक घाव घालत होते, बाजू करत होते. त्यामुळे काय झालं, जास्त खोदण्याची गरज नाही पडली आणि पटकन ती माती मोकळी झाली. तर हे बघा, अशा पद्धतीने मग त्यांनी ते खोदल्यामुळे मग मी पटापट ती माती बाहेर उपसू लागलो.
बाहेर उपसल्यानंतर मी ती माती असं फेकू लागलेलो. पण त्यांनी सांगितलं नाही नाही नाही, ती माती फेकायची नाही आहे, माती बाजूलाच जमा करून ठेवायची आहे. कारण जेव्हा तुम्ही ती माती बाहेर काढाल आणि तिथे खड्डा होतो, तर खड्डा केल्यानंतर हे जे झाड असतं आपल्याकडे, जे झाड आपण त्यात टाकतो, तर वरतून टाकायला माती कुठून आणणार? तीच माती आपल्याला पुन्हा त्या ते रोप दाबण्यासाठी किंवा लावण्यासाठी किंवा ते जमिनीची लेवल करण्यासाठी तीच माती कामात येते. त्यामुळे ती माती आपण कसंही फेकून नाही द्यायची. ते बघा ते हसतायत, कारण मला जास्त जमत नव्हतं खोदायला, कारण हार्डवर्कचे कामं आपण कधी केलेले नसतात. पण ठीक आहे, असाही अनुभव कधीतरी घ्यायला पाहिजे. त्यानंतर परत त्यांनी तो खड्डा केला, कारण तिथे इतकं खोदावं लागत होतं. कारण सगळ्यात पहिले तर मला गवतच फार काढावं लागलं. भरपूर गवत वाढलं होतं, ऊन भरपूर लागत होतं. त्यानंतर बघा त्यांनी खोदून दिलं, ते थोडे साईडला झाले आणि आता त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त ती माती उपसा म्हणून. तर मी त्यांना असेच अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत होतो. माझा अवतार जरा पण धड नाही आहे, कारण भरपूर घाम वगैरे आला होता. पण एक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझे जे व्ह्युअर्स आहेत, माझे जे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना सगळ्यांना हा एक मेसेज जावा की तुम्हीसुद्धा झाडं लावा. घरात प्रत्येकाच्या झाडं असतात, नाहीच काही तर तुळस असते, फुलांची झाडं असतात. तर ती जर वाढत नसतील किंवा त्यांची जास्त वाढ होत नसेल किंवा जी जास्त वाढलेली झाडं असतात, त्यांना तुम्ही असं जमिनीत लावून या. त्यानंतर हे बघा, याच्या आधी आपण हे आंब्याचं झाड लावलं होतं. हे आंब्याचं झाड अगदीच माझ्या उंचीचं आहे आणि याला मोहर पण आलेला आहे आणि बघा केवढे मोठे मोठे आंबे लागलेत. तर हे असं आपण लावलेल्या झाडांना जेव्हा फळं येतात तर त्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि हे बघा, मला फार आनंद होत होता. आम्ही त्यातलं एकही फळ तोडलं नाही, फक्त ते हातात घेतलं आणि एवढा आनंद झाला मला. मी इथे बोलत होतो, ते सगळं सांगत होतो, पण बाजूला स्पीकर चालू होता, गाणी वाजत होती, काहीतरी कार्यक्रम होता आणि कॉपीराईट लागू नये म्हणून मी ते गाणं, माझा आवाज म्यूट केला होता. तर बघा प्रचंड मोहर लागलाय, आपल्या हाईटची झाडं आहेत. बरं चला, मी अशीच अजून बरीच झाडं तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता आपलं हे एका साईडला जांभळाचं झाड लावून झालं आहे व्यवस्थित. आपण ती माती वगैरे दाबलेली आहे आणि एका बाजूला आपण हे इथे खड्डा केला होता रामफळाच्या झाडासाठी, तर इथे पण आता आपण खोदून हे सुद्धा लेवल करणार आहोत. हे बघा, गवत तर एवढं वाढलं होतं की विचारूच नका. त्यानंतर हे बघा, यांनी दाखवलं की हे पेरूचं झाड आहे. हे बघा, इथे असे वेगवेगळे पेरू आहेत. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही, ऊन प्रचंड होतं, पण तरीसुद्धा मी दाखवायचा प्रयत्न करतोय. दिसतंय का तुम्हाला? हां, हे बघा, असे छोटे छोटे पेरू लागले होते इथे, कारण काही मोठे काही छोटे होते. आपण यातलं एकही झाड, एकही फळ किंवा एकही फूल तोडलं नव्हतं, कारण फुलं फळं झाडावरच पाहिजे. ज्यांना गरज आहे त्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यायचा असतो, विनाकारण झाडांची पानांची तोड करायची नाही. तर इथे वेगवेगळे झाड होते, फुलांचे, फळांचे. सीताफळ होतं, डाळिंब होतं, आंबा मी तुम्हाला दाखवला, सोनचाफा आहे, शेवगाच्या शेंगांचं झाड आहे, सुपारी आहे, लिची आहे, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे होती. त्यानंतर हा बघा, हा माझा कझिनच आहे आणि याला सुद्धा मी सोबत घेऊन आलो होतो, कारण मी गाडीवर आलो होतो आणि गाडीवर 2 झाडं पकडून बसणं कठीण होतं. त्यामुळे हे बघा, हे अशा प्रकारे मी आता हे झाड धरलं आहे आणि हे खड्ड्यामध्ये टाकलेलं आहे. तर मी जोरात टाकलं तर ते हसायला लागले, अरे जोरसे मत डालो, कारण त्या झाडांना पण जीव असतो नाही का, ते पण एक प्रकारे सजीवच आहेत. तर त्यांनी मला सांगितलं असं जोरात नाही करायचं, हळू प्रेमाने सगळ्या गोष्टी करायच्या. तर मी ते ठेवलं आणि आता बघा, हळूहळू ती पुन्हा आपण बाजूला काढलेली माती त्या झाडाला मध्ये टाकणार आहोत आणि लेवल करणार आहोत. हे बघा, हळूहळू प्रकारे करायचं. त्यांनी सांगितलं प्रेमाने करा, अगदीच एक काम केल्यासारखं करू नका असं. उन्हाची वेळ होती त्यामुळे ऊन भरपूर लागत होतं ना, त्यामुळे बघा सरळ जमत नव्हतं. तर मी अशा प्रकारे सुद्धा माती लोटली, कारण हे बघा या प्रकारे यांनी फार मदत केली. यांचं वय फार छोटं आहे, पण धम्माच्या मार्गाला ते लागलेले आहेत. धम्माचा प्रचार आणि प्रसार ते करतात अगदी या लहान वयापासून. तर आपल्याला ते सगळं वंदनीयच आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, आधिपत्याखाली आपण हे सगळं कार्य केलेलं आहे. ते मला अशा बारीक बारीक टिप्स पण देत होते बरं का, काय करायचं, काय नाही करायचं, खत कधी टाकायचं, मग गवत काढायचं तर कापायचं तर कसं कापायचं, कसं नाही कापायचं, किंवा कसं ती पावडा वगैरे जो होता आपण हातात घेतलेला तो कशा प्रकारे करायचा, कारण तो हाताला लागू शकतो. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला
काम करायचं होतं. तर बघा हे गवत आहे ना, मी हळूहळू असं त्याच्यावर छोटे छोटे घाव मारत होतो आणि कापत होतो. हे बघा ते हसतात मला कारण त्यांच्या सूचना मी ऐकत होतो. तर ते जसं जसं सांगत होते तसं तसं मी करत होतो. मला पण वेगळीच मजा वाटत होती. याच्या आधी पण आपण इथे बरीच झाडं लावलेली आहेत, कारण हे मोकळी जागा आहे ना, त्यामुळे आपण इकडे झाडं लावली आहेत. आणि अजून माझ्याकडे 3-4 झाडं आहेत घरी, ती पण मी लावणार आहे का, पण एका वेळी गाडीवर किती झाडं आणणार, त्यामुळे मी एका वेळी 2 आणता आली, त्यामुळे मी आता इथे 2च आणली होती. आता आपल्याला इथं पाणीसुद्धा टाकायचं आहे. तर हे बघा ते जे भंते आहेत, जे मॉन्क आहेत, ते स्वतः किती आनंदाने उत्साहाने मदत करत होते. हे बघा पाणी आणलेलं आहे. त्यांना म्हटलं तुमच्या हातून पहिले टाका म्हटलं, तर मी त्यांना पहिले टाकायला लावलं मस्तपैकी. तर झाड लावल्यानंतर असं पाणी टाकायचं. बघा किती पटकन पाणी आत गेलं मातीच्या. नंतर इथे जांभळाच्या झाडाला सुद्धा पाणी टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे इथे आपलं वृक्षारोपण संपन्न झालेलं आहे. आणि हे बघा आपण लावलेली झाडं, याला जाळी आपण नंतर लावणार आहोत. सुरुवातीला आपण 2-3 दिवस याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत आणि मग याला जाळी लावायची. तर हे लवकरात लवकर हे झाड मोठं हो, याला फळं व्यवस्थित लागो, आणि ती फळं लागल्यावर सुद्धा मी तुम्हाला दाखवीन की कशा पद्धतीने आपण लावलेल्या झाडांना फळं आणि फुलं लागलेली आहेत. फुलांची पण झाडं आहेत. आता सध्या ही 2 फळांची झाडं आहेत. आणि हे रामफळ अतिशय गोड होतं, म्हणजे एकदम श्रीखंड ज्या टाईपचं असतं ना, त्या प्रकारचं अतिशय गोड होतं. त्यामुळेच मी ती बी लावली होती. दोन्ही झाडं लावून झालेत. आणि त्यानंतर आता भंतेंसोबत आपले काही फोटोज. तर बघा अशा पद्धतीने मी नमस्कार केला, त्यांना थँक्यू म्हटलं की तुम्ही आम्हाला मदत केली, जागा दिली झाडं लावायला. कारण आपण तर घरी निघून जातो, पण या झाडांची जी मशागत असते, झाडांचं जी काळजी घेणं असतं, ते हेच करत असतात. तर हे बघा किती मस्त आणि सुंदर जागा होती, फुल ऑन ऑक्सिजन, एकदम ग्रीन ग्रीन सगळीकडे. हे बघा नंतर माझा कझिन आणि मी अथक परिश्रमांनंतर हे बघा. तर या फोटो काढण्यामागचा उद्देश एवढाच होता की आम्ही झाडं लावलेली आहेत, तुम्ही पण झाडं लावा, फ्युचरसाठी खूप चांगलं आहे. मी झाडं लावली, तुम्हीही झाडं लावा, चांगला मेसेज समाजापर्यंत पोहोचू द्या सगळ्यांपर्यंत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील ते पण सांगा, काही प्रश्न असतील ते पण मांडा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय. थँक्यू.